श्री नवनाथ कथासार अध्याय पहिला मंगलाचरण मच्छिंद्रनाथांची जन्मकथा। या अध्यायाच्या नित्य पठणाने सर्व प्रकारच्या बाधा नाहीशा होतात। अध्यायाला सुरुवात होते। श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री माता पितृभ्याय नमः। कलियुग सुरू झाल्यावर श्री विष्णूने नवनारायणांना द्वारकेत बोलावण्यासाठी आपल्या दूतांना पाठवले। त्या प्रसंगी विष्णू स्वतः सोन्याच्या सिंहासनावर बसले होते। तेवढ्यात निरोप पाठविल्याप्रमाणे नवनारायण तिथे आले। त्या नवनारायणांना पाहताच विष्णूला फार आनंद झाला। ते लगेच सिंहासनावरून उतरले आणि मोठ्या प्रेमाने त्यांना भेटले। मग त्यांना सन्मानाने सुवर्ण सिंहासनावर बसून त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली। तो मान सन्मान पाहून नवनारायणांनी विचारले, आम्हाला कशासाठी इथे बोलावले? त्यांचा प्रश्न ऐकून विष्णू म्हणाले, तुम्हाला इथे बोलावण्याचं कारण असं की आपल्या सर्वांना आता कलियुगामध्ये अवतार घ्यावयाचे आहेत। ज्याप्रमाणे राजहंस एकजुटीने समुद्राच्या पाण्यावर जातात, त्याचप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन भूलोकात प्रगट होऊ। श्री लक्ष्मी विष्णूची कल्पना ऐकून ते म्हणाले, जनार्दन, आपण आम्हाला अवतार घ्यायला सांगता, पण तू कोणत्या नावानं आणि कुठे घ्यायचं तेही सांगा। यावर द्वारकाधीश म्हणाले, तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करा व दीक्षा देऊन उपदेश करीत राहा। यावर तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हालाच फक्त अवतार घ्यायला सांगता, पण असं मनात आणू नका, कारण तुमच्याबरोबर मृत्यू लोकात जन्म घेणारे बहुत जण आहेत। प्रत्यक्ष वाल्मिकी हा तुलसीदास होईल, शुक्रमुनी हा कबीर, व्यासमुनी हा जयदेव होईल, तर माझा अगदी सर्वात आवडता जो उद्धव तो नामदेवाचा अवतार घेईल। जांबवंत हा नरहरी या नावाने मृत्यूलोकी प्रसिद्धीस येईल, तर माझा भाऊ बलराम हा पुंडलिक बनेल। एवढेच नव्हे तर मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे। तसेच कैलासाधिपती शंकर हा निवृत्ती होईल, ब्रह्मदेव सोपान या नावाने अवतार घेईल, योगमाया मुक्ताबाई आणि हनुमान रामदास होईल। कुब्जा जनिदाशी या नावाने प्रसिद्धीस येईल। एवढे झाले की आपण कलियुगामध्ये भक्तीचा महिमा वाढवू। मग अवतार कोणत्या ठिकाणी व कसा घ्यायचा ते सविस्तरपणे सांगण्यासाठी नवनारायणांनी विनंती केली। या विनंतीला मान देऊन हरीने सांगितले, पाराशर ऋषींचा पुत्र जो व्यासमुनी, त्याने ही सर्व माहिती भविष्य पुराणामध्ये मागेच लिहून ठेवली आहे। ती आता नीट ऐका। पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले। त्यावेळी त्या वीर्याचा काही भाग यमुनेमध्ये पडला। त्याचे 3 भाग झाले। त्या 3 भागांपैकी 2 भाग द्रोणात पडले व 1 भाग यमुनेच्या पाण्यामध्ये पडला। पाण्यात पडलेले ते वीर्य लगेच एका मच्छीने गिळले। त्या मच्छीच्या पोटात कवी नारायणाने संचार करून मच्छिंद्रनाथ नावाने जगात प्रगट व्हावे। शंकराने आपल्या 3ऱ्या डोळ्याने जाळून भस्म केलेला काम अग्नीने प्राशन केला आहे। म्हणून आता अंतरिक्ष नारायणाने त्यांच्या पोटी जन्म घेऊन जालिंदर या नावाने प्रसिद्धीस यावे। कुरुवंशात जन्मेजय नावाचा राजा सर्पसत्र करील, त्याच्याच वंशातील बृहद्रवा राजा हवन करील, तेव्हा अग्नी आपला गर्भ सांडेल आणि ही संधी साधून त्या प्रसंगी जालिंदराने त्या यज्ञकुंडामध्ये जन्म घ्यावा। 88,000 ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही भाग नर्मदेच्या काठी पडलेला आहे। तेथे चमस नारायणाने रेवणसिद्ध या नावाने प्रगट व्हावे। त्याच वीर्यापैकी काही अंश एका सर्पिणीने गिळला। जन्मेजय राजाच्या सर्पसत्रामध्ये ब्राह्मणांनी सर्व सर्पांची आहुती दिली, परंतु त्या प्रसंगी त्या सर्पिणीच्या पोटात ब्रह्मबीज आहे हे जाणून तिला आस्तिक ऋषीने वडाच्या डोलीमध्ये लपवून ठेवले। 9 महिने पूर्ण झाल्यावर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली आणि आता ते अंडे अजून तेथेच आहे। तेव्हा त्यात अबेरहोत्र नारायणाने संचार करून वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे। मच्छिंद्रनाथाने सूर्यरित प्राप्तीसाठी मंत्र जपून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल। त्यामध्ये सूर्य आपले वीर्य सांडेल, अर्थातच ते उकिरडामय असणार। त्यात हरिनारायणाने गोरक्ष नावाने प्रगट व्हावे। दक्षाच्या घरी त्याची कन्या पार्वती हिला लग्न समारंभाच्या वेळी पाहून ब्रह्मदेवाला अनावर काम वासना झाली आणि त्याचे वीर्य कळले। तेव्हा त्याला फार लाज वाटली, म्हणून त्याने ते वीर्य
पायाने दाबून चौफेर केली. त्याचे 60,000 बालेकिल्ले ऋषी निर्माण झाले. दुसरे अंग केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले व वाहत कुशबेटात गेले. ते अजूनही तेथेच आहे. तेव्हा पिप्पलाय नारायणाने तिथे प्रवेश करून चरपटीनाथ नावाने प्रसिद्धीस यावे. भर्तरी नावाचे आपले भिक्षपात्र कैलिक ऋषीने अंगणात ठेवले होते. त्यात सूर्याचे वीर्य पडले ते त्याने तसेच जतन करून ठेवले आहे. त्यात द्रुमिल नारायणाने प्रगट होऊन भर्तहरी नावाने प्रसिद्ध व्हावे. हिमालयाच्या अरण्यामध्ये सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाशी वीर्य गाळले. त्यातले थोडेसे हत्तीच्या कानामध्ये पडले. त्यात आता प्रबुद्ध नारायणाने संचार करावा व कानिप या नावाने प्रगट व्हावे. गोरक्ष चिखलाचा पुतळा करील, त्यात करभंजनाने प्रगटावे. अशा तऱ्हेने लक्ष्मीकांतने कोणी, कोठे व कसा अवतार घ्यायचा ते सविस्तरपणे सांगितल्यावर या नवनारायणाने पूर्ण समाधान झाले. मग ते आज्ञा घेऊन तिथून निघून मंदार पर्वतावर गेले. तेथे शुक्राचार्याच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले. पुढे हे 9 व शुक्राचार्य असे 10 जण निघाले. एके दिवशी शंकर व पार्वती कैलासावर गप्पा मारित होते. तेव्हा पार्वती शंकराला म्हणाली, तुम्ही नेहमी जो मंत्र जपत असताना मला त्याचा अनुग्रह द्या. ते ऐकून शंकर तिला म्हणाले, मी तुला तो मंत्र जरूर शिकवेन, पण त्यासाठी एकांत जागा पाहिजे. तेव्हा आपण आता अगोदर एकांत स्थान शोधून काढू. असं म्हणून ती दोघेही निघाली. ती फिरत फिरत यमुनेच्या काठी आली. इथे अगदी शुकशुकाट होता. माणसांची वस्तीही नव्हती. त्यामुळे त्यांनी तीच जागा पसंत केली व ते दोघेही तेथे बसले. मग शंकर पार्वतीला मंत्रोपदेश करू लागले. ज्या मच्छीने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेमध्ये प्रवेश केला होता ती गर्भवती मच्छी तेथे जवळच पाण्यामध्ये होती. तिच्या पोटातील गर्भाने तो मंत्र ऐकला. तो दिव्य मंत्रोपदेश ऐकल्यावर त्याला शुद्ध ज्ञान प्राप्ती झाली व द्वैतभाव नष्ट होऊन तो ब्रह्मरूप झाला. उपदेश सांगितल्यावर शंकराने उपदेशाचे सार पार्वतीला विचारले. इतक्यात मच्छिंद्र गर्भामधून म्हणाला, सर्व ब्रह्मरूप आहे. हे उत्तर ऐकून शंकराने आवाजाच्या दिशेने पाहिले. तेव्हा त्याला मच्छीच्या पोटी कवी नारायणाने संचार केल्याचे समजले. मग शंकराने त्याला सांगितले, तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ फायदा झाला, परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रयाकडून करवे. त्यासाठी तू आता पुढे बद्रिकाश्रमास ये. तेथे मी तुला दर्शन देईल. असे सांगून पार्वती शंकर कैलासाला गेले. मच्छिंद्र इकडे मच्छीच्या उदरामध्ये तो मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यावर त्या मच्छीने अंडे नदीच्या काठावर टाकले आणि ती पाण्यामध्ये निघून गेली. पुढे थोडे दिवसांनी बरेच बगळे मासे धरायला म्हणून यमुने काठी आले. त्यांनी ते अंडे पाहिले व लगेच आपल्या तीक्ष्ण तोचींनी फोडले. त्यात एक बालक होते. अंडे फुटताच ते बाळ जोरजोरामध्ये रडू लागले. त्याचे रडणे ऐकून सगळे बगळे तिथून पळून गेले. काही दिवसांनी फुटलेले अंडे कामिक नावाच्या कोळ्याने पाहिले. त्यात सूर्यासारखा तेजस्वी बाळ पाहून त्याला कळवळा आला. कोणीतरी सावज या बालकाला मारेल असं त्याच्या मनामध्ये आलं. इतक्यात आकाशवाणी झाली, हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. या बालकाला तू तुझ्या घरी घेऊन जा, ह्याचे नीट पालन पोषण कर आणि ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. मनात कोणतीही शंका आणू नकोस, जा. ते ऐकून कोळ्याला खूप आनंद झाला व त्याने मोठ्या आनंदाने त्याला घरी नेले. आपल्या शारदोता नामक पत्नीजवळ दिले आणि तो म्हणाला, ईश्वराने आपल्याला हा मुलगा दिला आहे, ह्याचे नीट पालन पोषण कर. तीही मुलासाठी असुसलेली होती. ते ऐकून तिलाही खूप आनंद झाला. मग तिने मोठ्या प्रेमाने जवळ घेतले. तोच तिला पाना फुटला. मग मुलाला पाजून न्हाऊ माकू घालून पाळण्यामध्ये निजवले. आधीच त्या दोघांना मूल होण्याची शक्यता नव्हती. त्यात असा अचानकपणे तेजस्वी पुत्र हाती लागल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मच्छिंद्रनाथ 5 वर्षाचा झाल्यावर एक दिवस त्याला बरोबर घेऊन त्याचा बाप मासे मारण्यासाठी यमुना नदीवर गेला. तेथे त्याने मासे पकडण्यासाठी जाळे पसरले होते. पुष्कळ मासे जाळ्यात आल्यावर ते मच्छिंद्रनाथाजवळ ठेवून तो पुन्हा जाळे पसरून बसला. ते पाहून पिता आपल्या मातृकुळाचा नाश करायला निघाले आहेत असं मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये आलं. आपण येथे असताना
हे शांत बसून पाहणे योग्य नाही असं मच्छिंद्रनाथाला वाटलं. आस्तिक ऋषीने ज्याप्रमाणे आपल्या मातृकुळाचे रक्षण केले तसे आपणही करावे म्हणून तो एक एक मासा पुन्हा पाण्यामध्ये टाकू लागला. आपण एवढे कष्टाने पकडलेले मासे हा मूर्ख मुलगा पाण्यामध्ये सोडत आहे हे पाहून त्याच्या बापाला फार राग आला. त्या रागाच्या भरात तो मुलाला मारू लागला आणि म्हणाला, अरे तू हे काय करतोयस? माझे कष्ट सगळे वाया गेले रे. आता खाशील काय? भीक मागायची लक्षण आहेत ही. बाप अशा तऱ्हेने रागावल्यावर त्याची नजर चुकून मच्छिंद्रनाथ तिथून निघून गेला. त्याला फार वाईट वाटलं. भिक्षेचे अन्न पवित्र असते, तेच आपण खावे असा विचार करून तो बद्रिका आश्रमात गेला. तेथे त्यांनी 12 वर्ष कडक तपश्चर्या केली. त्यामुळे त्याच्या हाडाचा केवळ सांगाड आवरला होता. इकडे एक दिवस श्री दत्तांची स्वारी शंकराच्या देवळात गेली. तेथे त्यांनी शंकराची स्तुती केली. त्यामुळे शंकर प्रसन्न झाले व त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्याला प्रेमभराने आलिंगन दिले. मग उभय त्यांच्या खूप गप्पा झाल्या. तेव्हा बद्रिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहण्याची दत्तात्रयाला इच्छा झाली. त्यांनी आपले मनोगत शंकराला सांगितले. मग त्याला बरोबर घेऊन शंकर अरण्यामध्ये पुढे बद्रिकाश्रमात गेले. अध्याय 1 समाप्त होत आहे. श्री नवनाथ कथा 7 अध्याय 2 दत्तात्रय शंकर यांचे दर्शन सर्व विद्या सिद्ध. या अध्यायाच्या नित्य पठणाने अपार धनप्राप्ती होते व सर्व क्षेत्रामध्ये विजय होतो. अध्यायाला सुरुवात होत आहे. शंकर व दत्तात्रय अरण्यातील शोभा पाहत पाहत भागीरथीच्या काठाने जात होते. वाटेत त्यांचे लक्ष मच्छिंद्रनाथाकडे गेले. कलियुगामध्ये अशी कडक तपश्चर्या केलेली पाहून व त्यामुळे त्याची झालेली विकल अवस्था पाहून त्यांना फारच आश्चर्य वाटलं. मग शंकरानं दत्तात्रयाला एकट्यालाच मच्छिंद्रनाथाकडे चौकशी करण्यासाठी पाठवलं. शंकराच्या सांगण्यावरून दत्तात्रय मच्छिंद्रनाथाजवळ गेले व एवढ्या कडक तपश्चर्याचे कारण त्याला विचारू लागले. तो आवाज ऐकून मच्छिंद्रनाथाने मग नम्रपणे वंदन करून म्हटले, महाराज, आज मला तपाला बसून 12 वर्ष झाली, पण इतक्या दिवसामध्ये मी या अरण्यामध्ये एकही मनुष्य पाहिला नाही. असे असताना आपण आज मला असे एकाएकी विचारता आहात, तेव्हा प्रथम आपण कोण आहात ते मला सांगा. ते ऐकून दत्तात्रय म्हणाले, मी अनुसयेचा पुत्र आहे, मला दत्तात्रय म्हणतात. आता तुझी इच्छा मला सांग. दत्तात्रयाचे नाव सांगतात मच्छिंद्राला वाटले की आज आपली 12 वर्षाची तपश्चर्या फळाला आली. केल्या कर्माचे सार्थक झाले हा विचार मनात येतात सर्व नियमधर्म सोडून मच्छिंद्राने दत्तात्रयांच्या पायावर डोकं ठेवले. त्याच्या डोळ्यातूनही अश्रू उघळू लागले. ते अश्रूंनी दत्तात्रयाचे पादक क्षलन झाले. तो म्हणाला, महाराज, आपण साक्षात भगवान आहात. शंकर, विष्णू, ब्रह्मदेव या तिघांचे रूपे घेऊन आपण अवतरला आहात आणि असे असताना तुम्ही मला विसरता कसे? आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा स्वीकार करावा. आपली कृपादृष्टी मजबर असावी. भावनेच्या वेगात मच्छिंद्रनाथ पुन्हा पुन्हा पाया पडू लागला. ते पाहून दत्तात्रयाला गैवर आला. तो त्याला म्हणाला, आता तू चिंता करू नकोस, तुझी सर्व इच्छा पूर्ण होईल असं त्याला सांगून मग समजावून दत्तात्रयाने आपला वरदहस्त त्याच्या डोक्यावरती ठेवला. कानात मंत्रोपदेश दिला. त्यामुळे मच्छिंद्राचे सर्व अज्ञान नष्ट झाले व सर्व जग त्याला ब्रह्ममय भासू लागले. मग दत्तात्रयाने त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला विचारले, आता मला सांग, शंकर आणि विष्णू कोठे आहेत? यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, ईश्वराशिवाय मला दुसरे काहीही दिसत नाही. सर्वत्र फक्त ईश्वरच दिसत आहे. हे त्याचे उत्तर ऐकून दत्तात्रयाला समाधान वाटले. मग तो त्याला घेऊन शंकराजवळ गेला. त्याला पाहताच हा पूर्वाश्रमीचा कवी नारायण आहे हे जाणून शंकराने त्याला मिठी मारली व त्याच्याकडून सर्व सिद्धींचा अभ्यास करवण्याची दत्तात्रयाला आज्ञा केली. शंकराच्या आज्ञेनुसार दत्तात्रयाने त्याला सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला. कानफाट्यांचा नाथसंप्रदाय निर्माण केला. त्याला शिंगी, शैली इत्यादी भूषणं दिली आणि दत्तात्रय व शंकर दोघे स्वस्थानी निघून गेले. पुढे मच्छिंद्रनाथही तीर्थयात्रेस निघाला. तीर्थयात्रा करीत करीत तो पुढे सप्तशृंगीस आला.
तेथे त्यांनी मोठ्या भक्तीने अंबेचं दर्शन घेतलं व तिची स्तुती केली. त्यावेळी त्याच्या मनामध्ये आलं की साबरी विद्या आपल्याला पूर्ण अवगत झाल्यावर आपण त्यावर कविता करावी. ही कविता लोकांना उपयोगी पडेल असं त्याला वाटलं. परंतु दैवता अनुकूल असल्याशिवाय कार्यसिद्धी व्हायची नाही अशीही त्याला एक शंका होती. त्यामुळे त्याने अंबेजवळ 7 दिवस अनुष्ठान केले. तेव्हा अंबा त्याच्यावरती प्रसन्न झाली व तिने त्याला अनुष्ठानाचा हेतू विचारला. मच्छिंद्रनाथ म्हणाला, मातुश्री, साबरी विद्येवर काव्य करावे असे माझी इच्छा आहे. तेव्हा माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण मला उपाय सांगा. मच्छिंद्रनाथाची मनोकामना ऐकून ती पूर्ण होईल असा अंबेनं आशीर्वाद दिला. मग ती त्याला मार्तंड पर्वतावर घेऊन गेली. तिथे एक मोठा नाग वृक्ष होता. ते बीज मंत्रांनी हवन केल्यावर त्याला तोच वृक्ष सुवर्णासारखा दैदिप्यमान भासू लागला. तसेच त्या झाडाच्या फांद्यावर अनेक दैवतही बसलेली दिसू लागली. देवीने त्याला दैवताची नावे सांगितली. हा चमत्कार पाहून त्याला फार आश्चर्य वाटलं. ती सर्व दैवत मच्छिंद्रनाथाकडे पाहत होती, पण बोलत मात्र नव्हती. नंतर अंबेने त्याला सांगितलं, तू आता इथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे. तेथे महाकालीचे स्थान आहे. तेथे जाऊन भगवतीला मनोभावे नमस्कार कर. तिथून दक्षिण वाहिनी असलेल्या नदीवर जा. तेथे तुला पाण्याने भरलेली श्वेतकुंड दिसते. त्यातील शुक्लवेल तोड व एक एक कुंडामध्ये टाक. ती 100 कुंडे आहेत, पण ज्या कुंडामध्ये ती वेल सजीव झालेली दिसेल त्यात स्नान करून त्यातील पाणी पी. त्यामुळे तुला मूर्छा येऊ लागली तर 12 आदित्यचे स्मरण कर, जप कर, म्हणजे पुढचा मार्ग दिसेल. नंतर काचेच्या कुपीमध्ये तेथील पाणी घेऊन 12 आदित्यचे नामस्मरण करून या वृक्षाला ते घाल. म्हणजे हे सर्व दैवते प्रसन्न होऊन तुला वरदान देतील. हे सर्व एका खेपेत झाले नाही, 6 महिने असेच खेपा घालून पूर्ण कर. दरवेळेला एक एक दैवत प्रसन्न होईल. अशा तऱ्हेने त्याला साबरी विद्येचा मार्ग सांगून देवी आपल्या जागी परत गेली. मग मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला. तिथे त्यांनी महाकालीचे दर्शन घेतले. शुक्लवेल घेऊन कुंडे पाहू लागले. तेच त्याला 100 कुंडे दिसले. त्यात त्याने शुक्लवेल टाकला. पुन्हा येऊन पाहू लागला तेव्हा आदित्य नावाच्या कुंडामध्ये टाकलेल्या वेलाला पाणी फुटलेले त्याला दिसले. तिथे त्याने स्नान केले. नंतर त्यातील पाणी पिताच त्याला मूर्छा येऊ लागली. म्हणून त्याने देवीच्या आदेशाप्रमाणे पुढे 12 आदित्यांचे नामस्मरण केले. इतक्यात सूर्याने येऊन त्याला सावध केलं. त्याची इच्छा विचारून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून तुझी इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला. सूर्याने अशा तऱ्हेने वरदान दिल्यावर मच्छिंद्रनाथाने काचेच्या कुपीमध्ये पाणी घेतले व तो मार्तंड पर्वतावर गेला. तिथल्या अश्वत्थ वृक्षाला नमस्कार केला. सूर्याचे स्मरण करून त्या कुपीतील पाणी अश्वत्थाला घालतात सूर्य प्रसन्न झाला व हेतू विचारू लागला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, मग मच्छिंद्रनाथ 7 महिने खेपा घालत होता. अशा तऱ्हेने त्यांनी सर्व दैवत प्रसन्न करून घेतले. नंतर साबरी विद्येचा एक स्वतंत्र असा ग्रंथ तयार केला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत बंगालच्या चंद्रगिरी गावात गेला. त्या गावात सुराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव कृतीदेवी होते. तिच्या पोटी नरसिंहाचा जन्म झाला होता. त्या गावात सर्वोदपाळ नावाचा एक वशिष्ठ गोत्री गौंड ब्राह्मण राहत होता. तो मोठा कर्मठ होता. त्याच्या पत्नीचे नाव सरस्वती. ती फार सुंदर होती, तशी सद्गुणीही होती. पण पोटी संतान नसल्यामुळं ती नेहमी उदास राहिली. त्याच्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी गेला. तो अंगणात उभा राहून अलख असं म्हणून भिक्षा मागू लागला. त्याचा आवाज ऐकून सरस्वती बाहेर आली. तिने त्याला नमस्कार केला. आसनावर बसवले आणि ती भिक्षा घातली. नंतर आपली हकीकत सांगून संतती नसल्याची, उदास असल्याचे सांगितले. तिची अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाला दया आली. त्याने सूर्य मंत्राने विभूती मंत्रून ते भस्म तिला दिले आणि म्हणाला, हे भस्म रात्री झोपायच्या आधी खाऊन झोप. ही क्षुद्र भस्म आहे असे तू म्हणतही आणू नकोस. हा साक्षात हरिनारायण जो नेहमी उदयास येऊन आपल्याला दर्शन देतो, तोच तुझ्या उदरी जन्म घेईल. मग पुढे मी त्याला उपदेश करेन. त्यामुळे तो जगात कीर्ती मिळवेल. ही सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहते. असं सांगून मच्छिंद्रनाथ जायला निघाला. तेव्हा तिने परत केव्हा येणार म्हणून विचारले.
मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी आता 12 वर्षांनी परत येऊन या मुलाला उपदेश करीन. असं सांगून तो पुढे निघून गेला. सरस्वतीला भस्म मिळाल्यामुळे फार आनंद झाला. तिने ते भस्म आपल्या पदरामध्ये बांधून ठेवले. मग ती त्याच आनंदात शेजारणीकडे बसायला गेली. तिथे दुसऱ्याही 5-6 बायका गप्पा मारायला जमल्या होत्या. तेव्हा तिने आनंदाने नुकतेच घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि नंतर ती म्हणाली, त्या गोसाबाने सांगितल्याप्रमाणे भस्म खाल्ल्यावर मला खरंच मुलगा होईल काय रे? तिचा प्रश्न ऐकून सगळ्या जणांनी तिला वेड्यातच काढलं. एक जण म्हणले, अगं असल्या डाकीने का पोरे होतात? अगं हे लोक जादूटोणा करण्यामध्ये पटाईत असतात, लोकांना फसवितात. तू अशी कशी त्यांच्या नादी लागलीस? आम्हाला काही हे लक्षण ठीक दिसत नाही बाई तुझं. अशा तऱ्हेने त्या सर्वजणांनी तिच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केल्यामुळे ती अगदी चक्क राहून गेली. घरी आल्यावर घराजवळ केर कचरा, शेण वगैरे टाकण्याची खाच होती. त्या उकिरड्यामध्ये तिने ते भस्म काही विचार न करता टाकून दिले. अध्याय 2 समाप्त होत आहे. वरवरील कथा पुढील अध्याय. श्री नवनाथ कथासार अध्याय 3. मारुतीची भेट श्रीराज्यात गमन. या अध्यायाच्या नित्य पठनाने सर्व क्षेत्रातील शत्रूंचा नाश होऊन मुष्टिविद्या प्राप्त होते. तसेच घरामध्ये मारुतीरायाचे कायम वास्तव्य राहते. अध्यायाला सुरुवात होत आहे. मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथ सेतुबंध इत्यादी तीर्थयात्रा करून रामेश्वराला गेला. तिथे स्नान करून त्याने बसण्याची तयारी केली. तिथे त्याला मारुतीचे दर्शन झाले. तोच पाऊस पडू लागला म्हणून मारुती राहण्यासाठी जरडीव करून गुहा करू लागला. ते पाहून मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटले. तो मारुतीला म्हणाला, माकडा, तू अगदी मूर्ख दिसतोस. शरीराच्या संरक्षणासाठी तू आत्ता सोय करीत आहेस. अरे पाऊस एकसारखा खूप पडत आहे. आता तुझे घर केव्हा तयार होणार? चोराने लुटून नेल्यावर दिव्यात तेल घालावे किंवा घराला आग लागल्यावर विहीर खणावास लागावे. त्याप्रमाणे पाऊस पडत असताना तू घराची तजवीज करतायस. ते ऐकून मारुती त्याला म्हणाला, तू एवढा चतुर दिसतोस तर तू आहेस तरी कोण? तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी एक जती आहे, मला मच्छिंद्र म्हणतात. त्यावर मारुती म्हणाला, आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असं ऐकत होतो. आता तुम्ही एक नवीनच जती निर्माण केला आहात. पण ते कसंही असो, मी काही दिवस मारुतीच्या शेजारी राहत होतो. त्यामुळे त्याच्या कलेचा हजारावा हिस्सा मला माहीत आहे. तो यावेळी मी तुला दाखवतो. त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखव, नाहीतर हे जती नाव टाकून दे. याप्रमाणे मारुती मच्छिंद्रनाथास टोचून बोलल्यानंतर त्याने उत्तर दिले, तू मला कोणती कला दाखवणार आहेस ते दाखव, त्याचे निवारण श्री गुरु करतील. ते ऐकून मारुतीला फार राग आला. तो लगेच उड्डाण करून एकीकडे गेला आणि विशाल रूप घेऊन त्याने मच्छिंद्रनाथास कवळून देता त्याच्या अंगावर 7 पर्वत उचलून फेकले. ते आकाश मार्गाने ढगाप्रमाणे येत आहे हे पाहून मच्छिंद्रनाथाने लगेच स्थिर स्थिर असे म्हणून वातप्रेरक मंत्रशक्तीच्या सामर्थ्याने ते पर्वत जागच्या जागी खेळवून ठेवले. मारुती एकावर एक असे पर्वत नाथावर टाकीतच होता. पण त्याने त्यास एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत जागच्या जागी खेळवून टाकले. ते पाहून मारुती रागाने प्रलय काळाच्या अग्निप्रमाणे शोभला व एक मोठा पर्वत उचलून तो फेकून मारण्याच्या बेतात आहे असे मच्छिंद्रनाथाने पाहिले. मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोरात ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्याला जागच्या जागी खेळवून टाकले. त्याचे चलनवलन बंद झाले. मारुतीने वर हात करून पर्वत टाकायला किंवा पायी चालायला देखील त्याच्या अंगीबळ राहिले नाही. ते पाहून वायूने आपल्या मुलाला मारुतीला पोटाला धरले आणि संकटातून सोडवण्यासाठी मच्छिंद्रनाथास विनंती केली. ती नाथाने मान्य करून पुन्हा मंतरलेले पाणी शिंपडले. त्यामुळे पर्वत आपल्या मूळ ठिकाणी व मारुतीही पूर्वस्थितीमध्ये आला. मारुतीने त्याच्याजवळ धन्य धन्य म्हटले. वायू मारुतीला म्हणाला, बाबा रे, तुझे या सध्या पुढे काहीच चालायचं नाही. याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकले आहे. याची मंत्रशक्ती अफाट आहे. तुला कदाचित वाटेल की मी आपल्याच तोंडाने याच्या मंत्र सामर्थ्याची प्रौढी कशी वर्णन करतो. पण माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि यांनी आपल्याला शक्तीच्या बळाने दैवतांना दास केले आहे. नंतर मच्छिंद्रनाथ मारुतीला व त्याच्या पित्याच्या पाया पडला
आणि आपल्याशी मित्रत्वाची वागण्यासाठी त्याने त्यांची प्रार्थना केली. ते दोघे प्रसन्न होऊन मनाने म्हणाले, तुझ्या कार्यासाठी आम्ही उभयता तुला सर्व प्रकारचे सहाय्य व सुख संपत्ती देऊ. नंतर आपण जती आहोत असे तू खुशाल सांगत जा. असे मारुतीने त्याला वरदान दिले. त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले, मी जती या नावाने विख्यात होईल हे ठीक आहे, पण माझ्या मनात एक शंका आली आहे. तिचे आपण निवारण करावे. कोणती शंका आहे असं मारुतीने विचारलं. त्यावर त्यानं सांगितलं, तू सर्वज्ञ आहेस, मग माझ्याशी विनाकारण भांडण कशासाठी केलेस? तुझी माझी नागाश्वत्थाच्या झाडाखाली पूर्वी भेट झाली होती. त्यावेळेस साबरे विद्येचे माझ्याकडून कवित्व करून तुम्हाला वरदान दिले होते. असे असताना हा बखेडा का गेलास? हे ऐकून मारुती मच्छिंद्रनाथाला म्हणाला, तू समुद्र स्नान करून येत होतास तेव्हा मी तुला ओळखले आणि तुझ्याजवळ आलो. तू कवी नारायणाचा अवतार आहेस व मच्छीच्या पोटी जन्म घेतलास हे मला माहीत होते. परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नागाश्वत्थाच्या झाडाखाली देवाने जो वर तुला दिला त्याचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पाहावे. शिवाय यापुढे तुला आणखीन पुष्कळ संकटातून पार पडायचे आहे, म्हणून तू हिंमत करून पुढे कितपत टिकाव धरशील याचाही आत्मास मला घ्यावायचा होता. मारुती त्याला म्हणाला, तू आता इथून श्रीराज्यात जा आणि येथे कुशाल आराम कर. तुझी भेट झाली हे फार चांगले झाले. तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा बोजा उतरला जाईल. त्यावर मच्छिंद्रनाथाने विचारले, असे कोणते ओझे तुझ्यावर पडले आहे? त्यावर मारुती म्हणाला, योगेश्वरा, लंकेच्या रावणास ठार मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येत परत येत असता तिच्या मनात आले की मारुती रामाचा खरा दास आहे. यासाठी आपल्या हातून याचे होईल इतके अधिक कल्याण करावे. त्याचे लग्न करावे, संपत्ती व संतती द्यावी, सुख संपन्न करावे. स्त्री वाचून संसारात खरेच सुख नाही, परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे ऐकणार नाही असा संशय तिला आला. तेव्हा तिने मला गृहस्थाश्रमी करण्यासाठी वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्याजवळ बोलावले व प्रेमाने माझ्या तोंडावरून हात फिरवले. सीतामाई म्हणाली, बा मारुती, तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस. माझे तुझ्याजवळ एक मागणे आहे, ते तू दिलेस तर फार चांगले होईल. मी सांगेन ते तू सहसा नाकबूल करणार नाहीस म्हणा. अशा प्रकारे सीतेशी बोलणे ऐकून मला समाधान वाटले. कोणती इच्छा आहे असं मी तुला विचारल्यावर वचन दिल्याशिवाय ती आपला हेतू मला सांगेन. तेव्हा मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मानण्याने मनापासून कबूल केली. त्याबरोबर मी सुख भोगावे अशी इच्छा तिने सांगितली. त्यामुळे मी फार मोठ्या संकटात सापडलो व खिन्न होऊन सीतेला काही उत्तर न देता रामाकडे येऊन बसलो. माझा चेहरा सुकलेला पाहून श्रीरामाने मला जवळ घेऊन विचारले, तुझा चेहरा का सुकला आहे? मग मी सरळपणे सर्व कथा सांगितली. तेव्हा सर्व साक्षी राम म्हणाला, श्रीराज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत, परंतु यातील मर्म असे आहे की तुला आणि मला 4 चौकडी जन्म घ्यावायचा होता. मी 99 वेळा जन्म घेतला, तूही 99 होई. रावणाला मारून आल्यावर तुला श्रीराज्यात जावे लागणार होते, ती वेळ आता आली आहे. तेव्हा वेळेस तू अनुसरून वाग. याप्रमाणे सांगितल्यावर मी प्रभू रामांना विचारले, ब्रह्मचार्य व्रत आचरण करण्याचा माझा दृढ निश्चय आहे. मग श्रीराज्यात जाऊन माझा त्या स्त्रियांना व त्यांचा मला काय उपयोग? हे ऐकून रामाने सांगितले, तू ऊर्ध्वर येत आहेस. तुझ्या नुसत्या भुभुक्काराबरोबरच तेथील स्त्रिया गरोदर राहतील. आता तू आपल्या मनातलं सर्व संशय काढून टाक आणि श्रीराज्यात जा. तुझे ब्रह्मचार्य व्रत ढळणार नाही. रामचंद्राने याप्रमाणे सांगितल्यावर मी श्रीराज्यामध्ये गेलो. त्यावेळी तेथे मेनका नावाची एक राणी राज्य करीत होती. पृथ्वीवर इतर ठिकाणी मनुष्य, पशु, पक्षी वगैरे सर्व जातीतील स्त्रीपुरुष एकत्र आनंदाने रममान होतात असे तिने ऐकले होते. तेव्हापासून नाना विचार मनात आणून तिच्या अंगाची लाही लाही होत होती. प्रत्यक्ष मारुतीचा संग घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली. स्वतःच्या शरीराचे मांस सोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुती दिली. अशी 12 वर्ष लुटली. अंगावरचे सर्व मांस संपले तरीही तिचा निश्चय ढळेना. तिची खडतर तपश्चर्या पाहून मी तिला प्रसन्न झालो. त्यावेळी माझ्या पाया पडून तिने आपले मनोरथ पूर्ण करायला सांगितले. ती मला म्हणाली, मारुती राया,
तुझ्या भुभुकाराने येथील सर्व स्त्रिया गरोदर राहतात, त्यामुळे तू येथील सर्व स्त्रियांचा पती ठरतोस. त्यामुळे सर्वांना खूप सुख होते, परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष संग करावा असे आहे. ही माझी इच्छा तू पूर्ण करावी. मैथुनाची पद्धत तिन्ही लोकात प्रचलित असते. ते सुखही आम्हाला स्वप्नातही अनुभवता येऊ नये अशी आमच्या नशिबाची स्थिती आहे. तर ते सुख तू मला प्रत्यक्ष दे. असं तिनं म्हटल्यावर मी तिला सांगितलं, मी ब्रह्मचर्य व्रत कडक पाळतो अशी माझी प्रसिद्धी आहे. त्यामुळे ही गोष्ट माझ्याकडून कधीही घडणार नाही. माझ्या श्वासाने तुमची तृप्ती होते तेवढे पुरे आहे. आता तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मच्छिंद्रनाथ येथे येईल. तो तुझ्या मर्जीनुरूप वागेल. मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. त्याच्यापासून तुला तुझ्या तपाचे फळ मिळेल. असं सांगून मी तिचे समाधान केले. आता तो योग आजच आला आहे, तेव्हा तू तिकडे जाऊन तिचे पूर्ण समाधान कर. मारुतीचं हे बोलणं ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, मीही उर्वरितच आहे, त्यामुळे मला हे काम सांगून काय उपयोग. माझे ब्रह्मचार्य पूर्ण नष्ट होईल व जगात माझी नाचक्की होईल. तेव्हा तू हे असले काम मला सांगू नकोस. शिवाय श्रीसंग हे अपकीर्तीचे भांडार आहे, म्हणून ही गोष्ट करावी असे मला बिलकुल वाटत नाही, कारण नागपंथी योगी मला वाळीत टाकतील. मच्छिंद्रनाथाने अशा प्रकारे नकार देताच मारुती त्याला म्हणाला, ही गोष्ट अनादिकालापासून चालत आली आहे. जसे 99 मारुती तसेच 99 मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे. तुझ्या पोटी मौनीनाथ म्हणून पुत्र होईल, त्याची कीर्ती दिगंत पसरेल. मारुतीने त्याला असे सांगून त्याचे मन वळवले. मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात जाण्यास तयार झाला व एकमेकास नमस्कार करून ते दोघे आपापल्या मार्गाने गेले. अध्याय 3 समाप्त होत आहे. श्री नवनाथ कथासार अध्याय 4. या अध्यायाच्या नित्य पठणाने सर्व प्रकारची कपटबाधा दूर होते, तसेच सर्व क्षेत्रातील शत्रूंचा नाश होऊन मनुष्य शत्रुमुक्त होतो. अध्यायाला सुरुवात होत आहे. अष्टभैरव चामुंडा यांना वश केले. मच्छिंद्रनाथ हिंगोळा देवीच्या दर्शनाला जायला निघाला. ती देवी म्हणजे साक्षात ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती होय. जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजापाशी पोहोचला, तेव्हा दरवाजावर महापराक्रमी अष्टभैरव उभे होते. त्यांनी मच्छिंद्रनाथाला पाहता क्षणीच ओळखले. साबरी मंत्राने नाग अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली. ती ह्याची कितपत सिद्धीस गेली आहे ती प्रचिती पाहावी असे त्यांच्या मनात आले. त्याबरोबर ते भैरवे आपली रूपे बदलून संन्याशी झाले आणि दाराशी उभे राहिले. तुम्ही कुठे चाललात असे मच्छिंद्रनाथाला विचारल्यावर त्याने सांगितलं, मला देवीचं दर्शन घ्यावयाचं आहे, म्हणून मी आज जात आहे. ते ऐकून संन्याशी म्हणाले, आम्ही इथले द्वारपाल आहोत. इथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनाला येतात त्यांच्या पापपुण्याची चौकशी करून जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यालाच आम्ही आज जाऊ देतो. तुझ्या पापपुण्याचा झाडा देऊन तू आज जाऊ शकतोस. दर्शनाचा आवाहन रत्ती सुखाच्या आमिषाने कोणी आज जाऊ लागले तर आत प्रवेश करताना तो दारातच अडकतो, कारण त्यावेळेस दार अतिशय लहान होते. कुठे बोलून अडकला असे दिसताच आम्ही त्याला मागे ओढून शिक्षा करतो. तेव्हा तुमच्या हातून जी जी कर्मे झाली असतील ती सर्व सांगा, मग दर्शनास कुशाल जा. अष्टभैरवाचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी पाप पुण्य काही जाणत नाही. माझ्याकडून आजपर्यंत जी जी कर्मे घडली ती मी ईश्वरासाठी केली आहेत. आम्ही जती पाप पुण्यापासून अलिप्त आहोत. मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून अष्टभैरव चकित झाले. ते म्हणाले, जन्माला आल्यापासून तू केलेली कर्मे लपवून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागायचा नाही. तुला शिक्षा भोगावीच लागेल. म्हणून काही वाईट असेल ते सांगून आज जा, म्हणजे अंबाबाई तुझ्यावर कृपा करेल, तुला दर्शन देईल.
हे ऐकून शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाला, प्राण्यांना शासन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे. माझ्या पुढे तुम्हा शूद्रांचा काय प्रताप. ते ऐकून अष्टभैरवांना राग आला. त्रिशूळ, फरस, गांडीव, तलवारी, अंकुश, पर्ची, गदा, भाले, कराडी अशी सर्व प्रकारची तीक्ष्ण शस्त्रे घेऊन ते युद्धाला सिद्ध झाले. मच्छिंद्रनाथाने जय जय श्री दत्त गुरुराज म्हणून हातात भस्म घेतले व मंत्रून म्हटले, मित्रा वरुण देवा, माझ्या कार्यासाठी सहाय्य करा. वरुणी, अग्नी, वायू, इंद्रादी देवगण, गंधर्व यांनी मला मदत करावी. अशा तऱ्हेने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंतरलेले भस्म दाही दिशांना फेकले. नंतर वज्र पंजर प्रयोग म्हणून विभूती कपाळाला लावली. त्याबरोबर त्याचे शरीर वज्राहूनही कठीण झाले. मग मच्छिंद्रनाथाने भैरवांना सांगितले, तुम्ही आता आळस करून वेळ लावू नका. युद्ध करण्यास तयार व्हा. युद्ध केले नाहीत तर तुमच्या माता पित्याची शपथ आहे तुम्हाला. युद्धाला या, नाहीतर विहिरीत जीव द्या. ही कठोर वाणी ऐकून अष्टभैरवांनी रागारागाने शस्त्रे सोडली. परंतु मच्छिंद्रनाथाने ती गवताच्या काडीप्रमाणे मानली. तिन्ही लोकांना मात्र ती प्रलय काळ वाटली. त्यावेळी वासवू शक्ती सोडण्यात आली. त्या आवाजाने ब्रह्मांड दाना आणून गेले. शेष दचकला. तो आवाज अंबेने ऐकला व त्याचा शोध घेण्यासाठी तिने आपल्या लावण्यवती दासी पाठवल्या. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर दुसऱ्या पुष्कळ दासी मदतीला आणून शस्त्रास्त्रांचा जोरदार मारा चालू केला. मच्छिंद्रनाथाने ते सर्वांचे निवारण केले आणि भुलविणारे मोहिनी अस्त्र कामेश्वरामध्ये घालून रोखून टाकले. तेव्हा त्या अस्त्राने दासींच्या देहात गुप्त संचार करून विषाच्या प्रमाणे सर्वांना भ्रमविले. अशा प्रकारे चमत्कार चालू असताना विद्या गौरव अस्त्राच्या मदतीने त्यानं सर्वांना लग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडविली. नंतर माया नामक अस्त्राच्या सहाय्याने हजारो पुरुष त्या दासींपुढे निर्माण केले. नंतर स्मरण अस्त्राच्या योगाने त्या सर्व दासींना शुद्धीवर आणले. समोर हजारो पुरुष व आपण मुक्त केसांच्या वस्त्राशिवाय असा प्रकार पाहून त्या दासी अत्यंत लाजल्या व सुसाट पळत सुटल्या. त्या पळत असताना प्राणकंठाशी येऊन अत्यवस्थ पडलेले भैरव त्यांनी पाहिले. मग त्या भगवती जवळ आल्या. त्यांना नग्न पाहून अंबेला आश्चर्य वाटलं. तिने काय झालं म्हणून विचारतात दासी म्हणाल्या, पुण्य सरलं म्हणून ही दशा आम्हाला प्राप्त झाली. एक जोगी आला आहे. त्यानं आमची अशी दुर्दशा केली आहे. त्याने जो भैरवांचा प्राण घेतला. तुम्ही जागा सोडून इथून कुठेतरी लांब जा, नाहीतर तुमच्यावरही असाच प्रसंग येईल. अशा तऱ्हेने घाबरलेल्याने त्यांनी दसका घेतला होता. त्यांना डोळ्यापुढे तो जोगी सारखा दिसत होता. भयाने आला आला असे ते ओरडत होते. हा सर्व प्रकार पाहून भवानीला फार आश्चर्य वाटलं. हे सर्व करणारा हा कोण आहे ती दिव्य दृष्टीने पाहू लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कवी नारायणाने अवतार घेतल्याचं तिच्या लक्षात आलं. मग तिने सर्वांना आश्रय दिली व त्यांच्यासह अंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली. देवीला पाहताच मच्छिंद्राने त्याला नमस्कार केला. अंबेनं त्याला मांडीवर बसवले व त्याच्या पराक्रमाची स्तुती केली. नंतर तिने त्याला भैरवांना सावध करायला सांगितले. त्याने वाताकर्षणास्त्र काढले. भैरव सावध होऊन पाहू लागले. तो अंबा मच्छिंद्रनाथाला मांडीवर घेऊन बसले आहे. मग त्यांनीही मच्छिंद्रनाथाची स्तुती करून त्याला शाबासकी दिली व नागाश्वत्थाखाली संपूर्ण दैवत प्रसन्न होऊन त्यांनी त्याला आशीर्वाद दिल्याची मूळची हकीकत अंबेला सांगितली. ते ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पहा. मग तिने त्याची पाठ ठोकून त्याला शाबासकी दिली व पर्वत उतरावयास सांगितले. तेव्हा त्याने वायुअस्त्र काढून घेतले व पर्वत जागच्या जागी आणून ठेवले. ते पाहून अंबेला संतोष वाटला. मग नाथास घेऊन ती आपल्या जागी गेली. मच्छिंद्रनाथ तिथे 3 रात्री राहिले. जायच्या वेळी अंबेने प्रसन्न होऊन त्याला स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी 2 अस्त्रे प्रसाद घालून दिली. त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ अंबेस नमस्कार करून निघाला.
अध्याय 4 समाप्त होत आहे. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 5 वेताळावर विजय. या अध्यायाच्या नित्य पठन केल्यास कुठल्याही प्रकारची भूतबाधा किंवा पिशाच्य बाधा होणार नाही आणि वाचकास कुठल्याही बाधेचं भय राहणार नाही. अध्यायाला सुरुवात होत आहे. मच्छिंद्रनाथाने हिंगुळादेवीचे दर्शन घेतल्यावर तो 12 मल्हार नावाच्या अरण्यात गेला. रात्रीची वेळ देवळात स्वस्तपणे निजला असता भर रात्री त्याला भला मोठा आवाज ऐकू आला. असंख्य दिवट्याही दिसल्या. ते पाहून भूतावळ उठली असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. काहीतरी चमत्कार दाखवून त्या सर्वांस प्रसन्न करून घ्यावे असं त्याने विचार केला आणि लगेचच त्याने स्पर्शास्त्राची योजना केली. त्या अस्त्राच्या अद्भुत शक्तीच्या प्रभावानं सर्व भूतावळ तिथल्या तिथेच खिळून राहिली. त्यांना हालचाल करता येईना. ती सर्व भूते झाडाप्रमाणे एका जागी खुंटून राहिली. ती सारी नित्याप्रमाणे वेताळाला भेटायला निघाली होती. परंतु मध्येच हे घडल्यामुळं ती त्या दिवशी वेताळाला भेटू शकली नाही. इकडे वेताळाने ते का आले नाहीत याची चौकशी करण्यासाठी दुसरे भूते पाठवले. तेव्हा कोणी एक सिद्ध आला आहे आणि त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचं त्याला समजलं. मग तो जती कुठे उतरला आहे याचा शोध करीत फिरत असता मच्छिंद्रनाथास वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले. तेव्हा ह्याचेच हे अद्भुत काम असावे असं आलेल्या भूतांना वाटलं. त्या भूतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली की स्वामी, ही भूते पतित आहेत म्हणून ह्यांची मुक्तता करावी, म्हणजे ते आपापल्या कामात जातील. ही सर्व भूते जमिनीला खिळून राहिली असता तुम्ही तेवढे मुक्त कसे राहिलात असं मच्छिंद्रनाथाने त्यांना विचारलं. त्यांनी उत्तर दिलं, हे भूत आज का आली नाहीत हे पाहण्यासाठी वेताळाने आम्हाला इथं पाठवलं आहे. तर महाराज यांची सुटका करावी म्हणजे वेताळाकडे नमस्कार करायला जातील. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी त्यांना कदापि सोडणार नाही. हा माझा निरोप तुम्ही वेताळाला त्वरित जाऊन सांगा. त्यावर भूतगण म्हणाले, हे योग्य नाही. मग मच्छिंद्रनाथ म्हणाला, तो किती प्रबल आहे हे मी प्रत्यक्ष पाहीन. मच्छिंद्रनाथाचा हा निरोप घेऊन ती भूत वेताळाकडे गेली आणि त्याच्या पाया पडून म्हणाली, तिकडे एक जोगी आला आहे. त्याने शरभतीरावरची भूते मंत्रशक्तीने एका जागी खेळून ठेवली आहेत. तुमचीही हीच गती करण्याचा विचार आहे. एकताच वेताळ फार रागावला. त्यांनी सर्व देशातील भूते आणण्यासाठी जासूद पाठवले. मग सर्व भूते तिथे येऊन पोचली. त्यांना वेताळाने सर्व हकीकत थोडक्यात सांगितली. मग सर्वजण आपापल्या फौजेसह शरभतीरी येऊन दाखल झाली. तिथे त्यांनी भयंकर गोंधळ केला. हे सर्व पाहून मच्छिंद्रनाथाने भस्म मंत्रून ठेवले व त्यांचे सामर्थ्य किती आहे ते पाहण्यासाठी थोडा वेळ तो गप्प राहिला. नंतर त्याने वज्रास्त्र मंत्र जपून सभोवती एक रेघ ओढली व मस्तकावर वज्रशक्ती धरली. यामुळे भूतांना जवळ येता येण्याशी झाले. इकडे भूतांच्या राजांनी झाडे, डोंगर वगैरे नाथावर टाकले, परंतु त्याचे काही चालले नाही. त्यांनी सर्व शस्त्रांचा, अस्त्रांचा उपयोग करून पाहिला, परंतु मच्छिंद्रनाथापुढे ते सर्व काही दुर्बल ठरले. मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्राने सर्व भूतांना एका जागी बांधून टाकले. त्यावेळी पिशाचांच्या अष्टनायकांपैकी झोटिंग, खेळबा, बावरा, महम्मदा, मुंजा, महिषासूर व धुळोवान हे 7 जण मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढण्याचा प्रयत्न करू लागले. पण इतक्यात नाथाने चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेवले. लगेचच दानवास्त्र सिद्ध करून मृदू, कुमल, मरु, मलिमल, त्रिपूर, बळजेठी हे 7 दानव उत्पन्न केले. मग हे 7 दानव व 7 भूतनायक यांची चढाओढ लागली. एक पूर्ण दिवस त्यांचं युद्ध चालू झालं. शेवटी दानवांनी त्यांना जेरीस आणताच ते अदृश्य झाले. अखेर मच्छिंद्रनाथाने वास्तवशक्ती सोडून वेताळास मूर्छित केले. अगदी प्राण कंठाशी आल्यावर निरुपायाने वेताळ अभिमान सोडून मच्छिंद्रनाथाला शरण गेला. वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की तू आमचे प्राण घेऊ नको.
आमचे प्राण वाचविलेस तर आम्ही जगात तुझी कीर्ती पसरवू. तू सांगशील ते काम करू. यमाजवळ यमदूत आहेत, विष्णूजवळ विष्णुदूत आहेत. त्याचप्रमाणे आम्ही सर्व आपापल्या पिशाच फौजेसह तुझ्याजवळ राहून तुझी आज्ञा मानू. याप्रमाणे आम्ही वागलो नाहीत तर आमचे सर्व पूर्वज नरकात जाऊ. अशा तऱ्हेनं भूतांनी दिनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथानं सांगितलं, साबरी विद्येवर मी कवित्व केलं आहे. जो मंत्र ज्या शक्तीचे असेल त्याप्रमाणे तुम्ही वागा. जपा मंत्रावर हुकूम कार्यसिद्ध केली पाहिजे. तुम्ही मंत्रपाठ करायलाही मदत केली पाहिजे. तसेच मंत्र घोकून त्याची साधना करणाऱ्यांचाही मंत्र सफल झाला पाहिजे. हे सर्व म्हणणे सर्वांनी आनंदाने कबूल केले. नंतर अभिक्षकून ते हे सर्व त्यांना नाथाने सांगून ठेवले आणि मंत्राच्या सिद्धतेची ग्रहणामधील वेळ निश्चित केली. याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व भूतांना वश केले व वेताळाकडून सर्व गोष्टी कबूल करून घेतल्या. नंतर विमुक्त असराच्या सहाय्यानं ते सर्वांना मोकळं केलं. सर्वजण मच्छिंद्रनाथाच्या पाया पडले आणि त्यांनी त्यांचा जय जयकार करून त्यांची स्तुती केली. सर्वजण आपापल्या स्वस्थानी परत गेले. अध्याय 5 समाप्त होत आहे. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 6. या अध्यायाचं नित्य पठण केल्यास शत्रूच्या मनातील सर्व कपट बाधा नाहीशी होते आणि शत्रू देखील वाचकाचा मित्र होतो. अध्यायाला सुरुवात होत आहे. 12 मल्हार या पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथाने अष्टभैरवादिकांशी युद्ध करून त्यांची खच्ची करून देवीचा प्रसाद मिळविला. नंतर कार्तिक स्वामींचे दर्शन करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिला. त्या गावाबाहेर असलेल्या महाकालिका दैवताच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ गेला. हे कालिका दैवत फार कडक असून शंकराच्या हातातल्या कालिका अस्त्राची तेथे स्थापना केलेली आहे. त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा वध केला म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वरदान देण्यास तयार झाला. तेव्हा तिने वर मागून घेतला. ती म्हणाली, हे प्रभू, आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली. आजपासून आता मला इथे विश्रांती घेऊ द्यावी. तिच्या मर्जीप्रमाणे शंकरांनी देवीची त्या ठिकाणी स्थापना केली. त्या देवताच्या दर्शनासाठी एक वेळेस मच्छिंद्रनाथ देवळात गेला. त्याने देवीचे दर्शन घेतले आणि देवीची प्रार्थना केली. हे माते, मी मंत्र काव्य केले आहे, त्याला तुमचे सहाय्य असावे आणि माझ्या हातून माझी कवित्व शक्ती गौरवून वरदान देऊन तुम्ही तिचे महत्व वाढवावे. पण मच्छिंद्रनाथांनी केलेली प्रार्थना ऐकून देवी रागावली. आधीच त्या अस्त्रास म्हणजे देवीस फार श्रम झाले होते. त्यात मच्छिंद्रनाथाचे असले बोलणे ऐकून ते तिला अगदी प्रलयाग्नीसारखे वाटले. तिला अत्यंत राग आला. ती रागामध्ये म्हणाली, अरे नष्टा, अनिष्टा, पतिता, मला शिवकार्याने फार श्रम झाले आहेत आणि असं असताना तू मला आणखी त्रास देऊ पाहतोस. तू कवित्व विद्या तयार करून माझ्याजवळ वरदान मागतो आहेस, पण हा वर माझ्या शांततेत विघ्न होत आहे. हे निवांत स्थान पाहून मी इथे येऊन राहिले. आता तू मला त्रास देण्यास आला आहेस, तर आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून दूर हो, नाहीतर तुला मी शासन करीन. अरे अरे, मी शंकराच्या हातातील अस्त्र तुझ्या हातात देईल की काय? आणि मला बोलताना तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही? आता तू इथून तुझे तोंड काळे कर, नाहीतर फुकट मरशील. ते बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ देवीला म्हणाला, मी प्राणास मुकेन ही गोष्ट अगदीच अशक्य आहे. सूर्यबिंब अगदी लहान असतं, परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करत. त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला एका क्षणात जिंकीन. त्यावर अंबा त्याला म्हणाली, हे भ्रष्टा, तू कान फाडून हातात कंकण घालून आणि कपाळाला शेंदूर फासून आलायस, पण मी या धमकावणीला घाबरणार नाही. अरे तुझा जन्म मला ठाऊक आहे. बोलून चालून तू कोळ्याचा मुलगा ना. मासे मारून पोट भरायचे सोडून तू हे काय करतोस?
तुझ्यासारख्या दरिद्री माणसालाही अस्त्रविद्या काय करायची हा? रे आंधळ्याला सौंदर्याचा काय उपयोग? तुला वाटत असेल की मी मोठा प्रतापी आहे, मी भूताबळ वश केली आणि तशीच मी देवीही वश करून घेईल, पण ते शक्य नाही. मी शिव अस्त्र आहे. जरा वाकडी नजर केली तर साऱ्या ब्रह्मांडाचा नाश करीन. आणि तेव्हा तू माझ्या समोर कसली प्रौढी दाखवतोस? देवीचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, देवी मी सांगतो ते ऐक. बळी वामनाला असाच शूद्र समजत होता, परंतु त्यालाच शेवटी पाताळ लोक पाहावा लागला. मच्छिंद्रनाथाचे हे बोलणे ऐकून देवीला अत्यंत राग आला. ती त्याला म्हणाली, तुझ्यामध्ये कोणती शक्ती आहे त्याचा प्रताप मला दाखव. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, तू शंकराच्या हातामध्ये राहून कोणती कामे केलीस ते मला दाखव. तेव्हा मी तुला माझी शक्ती दाखवतो. मला आता तुझी शक्ती पाहायची आहे. अशा तऱ्हेने दोघही ती इरेला पेटली. मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून भद्रकाली सिंहासारखी आरोळी मारून आकाशात प्रगट झाली आणि विजेच्या कडकडाटाप्रमाणे भयंकर आवाज ऐकू आला. जोगाड्या, आता आपला प्राण वाचव, आपल्या गुरुचे स्मरण कर. अरे ही कालिका आज पृथ्वी नष्ट करण्यास निघाले आहे. आता तुझा निभाव कसा लागेल ते बघ, ते बघ. अशा तऱ्हेने बरीच भाषा ऐकून घेतल्यावर मच्छिंद्रनाथ तिला म्हणाला, तू नुसती बडबड करू नको. तू दंश जरी केला तर तुला मी मारीन. आणि असं म्हणून त्यानं हातात भस्म घेतलं आणि वासव शक्ती मंत्र जपून ते आकाशात फेकलं. त्याबरोबर दैदिप्यमान वासव शक्ती तत्काळ प्रगट झाली. सूर्याच्या हातचे वासवास्त्र आणि शिवाच्या हातचे कालिकास्त्र एकमेकांवर प्रहार करीत होते. कालिकेने वासव शक्तीचा पाडाव केला आणि मोठ्या आवेशानं ती मच्छिंद्रनाथावर चालून आली. हे नाथाच्या लक्षात येताच त्याने पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्र मंत्र सिद्ध करून फेकताच ताबडतोब रुद्र प्रकट झाले. ते भयंकर रुद्र पाहताच कालिकेचे तेज फिके पडले. ताबडतोब तिने त्याची स्तुती केली, त्यामुळे ते जरा सौम्य झाले. हे पाहताच मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र व धूमास्त्र ही अस्त्रे सोडली, परंतु त्यांचा काही प्रभाव पडेना, कारण कालिकेने धूमास्त्र गिळून टाकले आणि वज्रास्त्र शैल पर्वतावर आपटले. यामुळे तो पर्वत फुटून गेला. याची साक्ष आज तागायत हिंदुस्थानात आहे. दोन्ही अस्त्रांचा पाडाव झालेला पाहून मच्छिंद्रनाथाने वाताकर्षणाची योजना केली. त्या वातास्त्राचे इंगित त्याला साधले होते. दत्तात्रेयाच्या कृपाप्रसादाने मच्छिंद्रनाथास वाताकर्षणाचा लाभ झाला होता. त्या अस्त्राचे सहाय्य घेऊन त्याने कालिका देवीवर प्रहार केला. त्याबरोबर तिच्या देहाचे चलनबलन थांबले आणि देवी विकल झाली. ती आकाशातून जमिनीवर आदळली आणि बेशुद्ध झाली. हा सर्व प्रकार पाहून देवदानवांना सुद्धा मोठे आश्चर्य वाटले. कालिकेचे प्राण जाऊ लागले तेव्हा तिने शंकराचा धावा केला. तो ऐकताच भगवान शंकरांनी हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथाचा आहे हे ओळखले. लगेचच नंदीवर बसून ते त्या ठिकाणी आले. शंकराला पाहून मच्छिंद्रनाथाने त्यांच्या पायावर डोके ठेवले. मग शंकराने त्याला पोटाशी धरून कडकडून मिठी मारली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्याची प्रशंसा केली. तेव्हा नाथाने शंकरास सांगितले, बद्रिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रयाकडून मला मंत्र व अस्त्रविद्या वगैरे सर्व शिकविले, त्याच कृपेचा हा प्रताप आहे. त्यावर शंकर मच्छिंद्रनाथाला म्हणाले, सध्या ते राहू दे, तू आधी कालिका देवीला सावध कर. त्यावर नाथ म्हणाले, तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा. तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा प्रभू. ते ऐकून तुझी इच्छा काय आहे असे शंकराने त्याला विचारले. त्यावर तो म्हणाला, जशी शुकाचार्याने संजीवनी विद्या कच्याला दिली त्याचप्रमाणे साबरी विद्येचे तुम्ही माझ्याकडून कवित्व करविले, तसा वर देऊन मला कालिकास्त्र द्यावे. तुमच्या हाती राहून कालिकेने जशी कामं केली माझ्या हातात राहून करावी व पुढे मंत्र कार्यात तिने मला उपयोगी पडावे.
असा जर मला आपण वर द्याल तर मी नित्य समाधानी वृत्तीने राहीन. मच्छिंद्रनाथाचे मागणे ऐकून शंकर म्हणाले, तू प्रथम कालिकेस उठव. तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करतो आणि मीही तुला सर्व प्रकारे मदत करीन अशी शपथ घेतो. मच्छिंद्रनाथ शंकराच्या पाया पडला. वातास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले. त्यामुळे देवी सावध हो उठून बसली, चोहीकडे पाहू लागली. तोच शंकरांना तिने पाहिले. मग चटकन उठून तिने त्यांच्या पाया पडली. तुम्ही मला जीवदान दिले असे म्हणून तिने त्यांची स्तुती केली. त्यावर शंकर तिला म्हणाले, माझे एक तुझ्यापाशी मागणी आहे. तेवढे तू मला दे, म्हणजे मी तुला एक नागरत्न देईन. देवीने शंकराला त्याचा हेतू विचारला. तेव्हा शंकर म्हणाले, माझ्या हातात राहून तू बरेच दिवस राहिलीस, पण आता तू जगाच्या कल्याणासाठी मच्छिंद्रनाथाला सहाय्य करावे एवढे माझी मागणी आहे. शंकराचे बोलणे ऐकून तिला हसू आले. ती म्हणाली, मी तुमच्या पायाची दासी आहे. तुमची ही आजोबाची भाषा कशासाठी? मला तुमची आज्ञा मान्य आहे. जिकडे पाठवाल तिकडे मी जाईल. मग तिने मच्छिंद्रनाथाला बोलावले. तो येताच देवीने प्रेमभराने त्याला आलिंगन दिले व तुला सहाय्य करीन असे वचन देऊन त्याचे समाधान केले. मच्छिंद्रनाथ व शंकर यांना देवीने तेथे 3 रात्री ठेवून घेतले. 4थ्या दिवशी देवीला विचारून शंकर कैलासाला व मच्छिंद्रनाथ गदा तीर्थला हरेश्वरला गेले. अध्याय 6 समाप्त होत आहे. श्री नवनाथ कथासार अध्याय 7. वीरभद्राची कथा. या अध्यायाचे नित्य पठन केल्यास सर्व प्रकारची चिंता व्यथा दूर होऊन 84 लक्ष योनींचा जन्मजन्माचा फेरा जीवाला होणार नाही. अध्यायाला सुरुवात होत आहे. मच्छिंद्रनाथ हरेश्वरला गेल्यावर तेथे त्याने गदा तीर्थावर स्नान केले. प्रदक्षिणा करू लागला. त्याच वेळी स्नानासाठी तिथे त्रिशूळ, डमरू, धनुष्य वगैरे आयुधे घेऊन वीरभद्र आला होता. तेथे त्यांची व मच्छिंद्रनाथाची भेट झाली. उभयतांनी एकमेकास नमस्कार केला. मग तुम्ही कोण, कुठले, पंथ कोणता असे वीरभद्र विचारपूस करू लागला. तेव्हा वीरभद्राला मच्छिंद्रनाथ म्हणाला, ह्या देहाला मच्छिंद्र म्हणतात. आमचा नाथपंथ आहे. शैली, कंथा व मुद्रा ही आमची भूषण आहेत. हे ऐकून वीरभद्र म्हणाला, हे एक नवीन बंड माजवून पाखंडी वृत्तीने जगाला मिरविणे हे तुम्हाला योग्य नाही. तुम्ही ह्या मुद्रा टाकून दे, नाहीतर जागोजाग तुम्हाला याबद्दल पुष्कळ शिक्षा भोगाव्या लागतील. वेद विधीने ठरवून दिलेल्या धर्माविरुद्ध असलेला हा निराळा पंथ काढणारा तुझा गुरु तरी कोण? वीरभद्राचे भलतेच बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ रागाच्या भरात वीरभद्रास म्हणाला, अरे अधमा, तुझ्या दर्शनाने मला पुन्हा स्नान करायला पाहिजे. आता उगीच आपल्या कामाला जा, नाहीतर मी तुला शिक्षा करीन. मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून वीरभद्रास राग आला. तो म्हणाला, अरे मूर्खा, आता मीच तुझा प्राण घेतो पहा. असे म्हणून त्याने धनुष्यासह अर्धचंद्र निर्माण बाण फात्यातून काढला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, अरे पतिता, उन्मत्तपणे वागून तू लोकात आपले अहित करून घेत आहेस. अरे धनुष्यबाण काढून मला ढोंग कशाला करून दाखवितोस? मात्र यामुळे तुझे मरण ओढवेल. अरे अशा तऱ्हेची बहुरूप्याची ढोंगे करणारे पुष्कळ लोक येऊन गेले. तुझे हे सोंगे माझ्या समोर क्षणभर सुद्धा टिकत नाहीत. आता तुझं आयुष्य संपलं म्हणून तू इथे आला आहेस असं मला वाटतंय. अशा तऱ्हेनं उभयतांची बरीच बोलचाली झाली. नंतर वीरभद्राने धनुष्यास बाण लावून मच्छिंद्रनाथाला रामाचे स्मरण करावयास सांगितले. ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, रामचंद्र तुला अपवित्र वाटला, पण पक्के ध्यानात ठेव की त्याच मंत्राने शंकर दुःखापासून मुक्त झाले, सुखी झाले. याच मंत्राने वाल्याचा वाल्मिकी झाला, तोच मंत्र मला पण तारील. आता तू सावध राहा. असं म्हणून झोळीतून भस्म घेतले व वज्रास्त्र सिद्ध करून फेकले. त्यामुळे वीरभद्राने सोडलेला बाण मच्छिंद्रनाथास गवताच्या काडीसारखा वाटला. तो बाण मच्छिंद्रनाथाचा प्राण घेण्यास येत होता.
पण भस्माच्या जोरानं तो आकाशातच फिरू लागला. मच्छिंद्रनाथाच्या वज्र शक्तीने त्या बाणाची पीठ झाली. यानंतर वीरभद्राने दुसरा बाण काढून नागासुराची योजना करून तोही पाठोपाठ सोडला. नागासुरामुळे पृथ्वीवर प्रलय ओढणार असे वाटले, पण ते पाहून मच्छिंद्रनाथानेही आपल्या संरक्षणासाठी रुद्रास्त्र व गरुडास्त्र योजले. त्यामुळे वीरभद्राची शक्ती क्षीण झाली. अशा प्रकारे त्यांची झटापट चालू असता प्रतापी वीरभद्राने वातास्त्र सोडले. हे पाहून मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्र योजले. नंतर वीरभद्राने अग्न्यास्त्र सोडले, तर मच्छिंद्राने जलदास्त्र सोडले. अखेर ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी युद्धाच्या ठिकाणी येऊन मच्छिंद्रनाथाला शांत केले व वीरभद्रा जवळ बोलावून त्याची मच्छिंद्रनाथाशी मैत्री करून दिली. हा नाथ कवी नारायणाचा अवतार आहे असं त्याला सांगितलं. हे ऐकून तोही त्याला वर देण्यास तयार झाला. म्हणाला, आजपर्यंत मोठमोठे बलवान असे असंख्य वीर जेरीस आणले आहेत, पण मच्छिंद्रनाथासारखा वीर मला आढळला नाही. त्याचे गुरुजी धन्य होत असे बोलून त्याने मच्छिंद्रनाथास आलिंगन दिले व त्याला काय इच्छा आहे म्हणून विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले, मी साबरी विद्या साध्य केली आहे, त्यासाठी मला तुझे सहाय्य असावे. मच्छिंद्रनाथाची मागणी ऐकून वीरभद्राने मंत्राभर हुकूम काम करण्याचे वचन दिले. मग सर्व देवांनीही मच्छिंद्रनाथाला सहाय्य करावयाचे कबूल केले. नंतर मच्छिंद्रनाथाने सर्व देवांना नमस्कार केला. तो विष्णूच्या पाया पडला. तेव्हा विष्णूने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरले. सांगितले, तुझ्या विद्येस माझे संपूर्ण सहाय्य आहे. संकटकाळी माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य स्वरूपात प्रगट होऊन तुझ्या संकटाचे निवारण करीन. असं बोलून त्याने त्यास चक्रास्त्र दिले. नंतर शिवाने प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र, ब्रह्मदेवाने शापास्त्र, इंद्राने वज्रास्त्र दिले, कुबेराने सिद्धी मंत्र दिला, वरुणाने वरुणास्त्र दिले. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर सर्व देवांना प्रसन्न करून घेतले. त्यांच्याकडून एक एक वर मिळविला. मग आपापल्या विमानात बसून ते सर्व स्वस्थानात जावयास निघाले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने देवांची प्रार्थना केली की मणिकर्णिकेचे स्नान करावे अशी माझी इच्छा आहे, तेवढी मनची इच्छा पूर्ण करा. मच्छिंद्रनाथाची इच्छा सर्वांनी कबूल केली. मग लक्ष्मीकांताने त्याला आपल्या विमानातून वैकुंठास नेले व आपल्या आसनावर बसविले. त्याचे जेवण, झोप, उठणे, बसणे वगैरे सर्व गोष्टी विष्णू बरोबर वैकुंठात होत होत्या. वैकुंठात असताना मच्छिंद्रनाथ नेहमी मणिकर्णिकेचे स्नान करीत असे. एकदा त्याने पूर्वजन्मी मेरू पर्वतावर घेतलेली समाधी बघण्याची त्याला इच्छा झाली. ही इच्छा त्यानं विष्णूजवळ बोलून दाखविली. त्याच्या इच्छेनुसार विष्णू त्याला तिथे घेऊन गेले. वासुदेवांनी या नारायणांच्या समाध्या त्याला दाखविल्या. त्या पाहून त्याला आनंद झाला. मच्छिंद्रनाथ वैकुंठाला 1 वर्षभर राहिला. तिथून शंकर पुढे त्याला कैलासावर घेऊन गेले. तिथेही तो 1 वर्षभर राहिला. शिवाने तिथे त्याचा स्नेह वाढविला. मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्याला अमरावतीस घेऊन गेला. पुढे तेथे तो 3 महिने राहिला. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून नारद त्याला सत्यलोकास घेऊन गेले. तेथे त्याने 6 महिने वास्तव केले. पुढे सर्व देवतांनी त्याला आपापल्याकडे एक दिवस आग्रहाने ठेवून घेतले. अशा प्रकारे एकंदर 7 वर्ष मच्छिंद्रनाथाने स्वर्गात राहून पाहुणचार घेतला. नंतर सर्वांची आज्ञा घेऊन तो मृत्युलोकी यायला निघाला. तेव्हा सर्व देवांनी त्याला अत्यंत आदराने सन्मानाने विमानात बसून मृत्युलोकी आणून सोडले. नंतर मच्छिंद्रनाथ पुन्हा तीर्थाटनाला निघाला. मच्छिंद्रनाथ फिरत फिरत केकडा देशातील वज्रवनात गेला. तेथे वज्र भगवतीचे स्थान आहे. तेथे त्याने 360 गरम पाण्याची कुंडे पाहिली. पाहून त्याला फार आश्चर्य वाटले. तिथल्या सर्व तीर्थात स्नान करून तो अंबिकेच्या देवळात गेला. पुजाऱ्यास बोलावून कुंडाबद्दल विचारू लागला. तेव्हा पुजाऱ्याने सांगितले, पूर्वी या ठिकाणी वशिष्ठ मुनींनी यज्ञ केला होता. त्या प्रसंगी सर्व देव येथे आले होते. त्यांनी स्नानाकरता गरम पाण्याची कुंडे निर्माण केली व स्नान करून कुंडाला पापडी नावं दिली. ते सर्व देव 12 वर्ष 12 दिवस येथे राहिले होते. यज्ञ संपल्यावर देव स्वस्थानी परत गेले, पण त्यांनी निर्माण केलेली कुंडे मात्र ठिकठिकाणी आज आहेत.
कुंडांबद्दलची ही हकीकत ऐकून आपणही एक कुंड निर्माण करावा असा मच्छिंद्रनाथाने विचार केला आणि लगेच त्यानं त्रिशूळाच्या सहाय्याने कुंड खणून तयार केले. वरुण मंत्र जपून भोगावतीचे पाणी निर्माण केले. त्यानंतर अग्निमंत्र जपताच अग्नीने त्या पाण्यात प्रवेश केला व त्या योगाने कुंडातील पाणी गरम झाले. नंतर आपण निर्माण केलेल्या त्या भोगावतीच्या कुंडात मच्छिंद्रनाथाने स्नान केले व तो वज्रदेवीच्या देवळात गेला. पुढे त्याने देवीला त्या कुंडातील गरम पाण्याने स्नान घातले. वज्रदेवीने त्याला शाबासकी दिली. एक महिना आपल्या वशिष्ठाच्या यज्ञात हवनाच्या वेळी इंद्र आला होता, पण सभेत जे ऋषी बसले होते त्यांच्याकडून त्याला पान मिळाला नाही म्हणून तो चिडला व त्याने वज्राची प्रेरणा केली. हे पाहून श्रीरामचंद्र शक्ती मंत्राने दर्भ मंत्रून सोडला. त्यात मी प्रगट होऊन वज्र गिळून टाकले. मग इंद्राने आपले वज्र परत मिळवण्यासाठी रामाची प्रार्थना केली. तेव्हा रामाने इंद्राला वज्र परत दिले. त्याच वेळेस देवांनी व ऋषींनी मला वज्राबाई हे नाव दिले. यज्ञ समाप्त झाल्यावर सर्व देव स्नानास गेले. त्यानंतर रामाने माझी येथे स्थापना केली. त्याने माझी स्थापना करतेवेळी मला भोगावतीचे स्नान घातले, माझी प्राणप्रतिष्ठा केली. ते भोगावतीचे जल पुन्हा मला आज मिळाले. पण श्रीरामापेक्षा तू एक गोष्ट विशेष केलीस, ते म्हणजे त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले, पण तू मात्र गरम पाण्याची भोगावती येथे कायम ठेवलीस. मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिला व नंतर पुढे देवीचा निरोप घेऊन तो पुढच्या कामासाठी निघून गेला. अध्याय 7 समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील अध्यायात. श्री नवनाथ कथासार अध्याय 8. श्रीरामचंद्रांचे दर्शन आणि सूर्याबरोबर युद्ध. या अध्यायाचं नित्यपठन केल्यास वाचकाचा कुठलाही दूरदेशी असलेला मित्र निश्चितपणे परत येईल आणि सर्व प्रकारची चिंता आणि व्यथा दूर होतील. अध्यायाला सुरुवात होत आहे. मच्छिंद्रनाथ यात्रा करीत द्वारिकेला गेला. तेथे गोमती नदीवर स्नान करून कृष्णाचे दर्शन घेतले. तेथून तो अयोध्येस आला. तेथे शरयू नदीचे स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी तो देवळात निघाला. त्यावेळी अयोध्येमध्ये पाशुपत नावाचा राजा राज्य करीत होता. तो राजा श्रीरामचंद्रांचा वंशज होता. एके दिवशी तो आपल्या सैन्यांसह श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यास देवळात आला होता. राजा देवळात पूजेला गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवायलाही जागा नव्हती, एवढी प्रचंड प्रमाणात गर्दी होती. परंतु त्या गर्दीतूनही मच्छिंद्रनाथाची स्वारी श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसली. पण तो जेमतेम देवळाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचला नसेल, तोच द्वारपालांनी त्याला अडवले. द्वारपाल मच्छिंद्रनाथाशी उद्धटपणाने बोलू लागले. त्यांनी त्याला मतिमंदा, मूर्खा इत्यादी शब्दांनी बोलून त्याची मर्यादा ठेवली नाही. शेवटी हात धरून मच्छिंद्रनाथाला त्यांनी मागे लुटले. हा झालेला अपमान पाहून मच्छिंद्रनाथास अतिशय संताप आला होता, पण तो त्याने संयमाने थोडासा आवरला. सेवकांबरोबर भांडण करणे योग्य नाही या विचाराने तो गप्प बसला. कारण शेवटी सैनिक हे राजाचे गुलाम असतात. राजाला शिक्षा करण्याचा विचार त्याच्या मनात आला. त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथानं स्पर्शास्त्र मंत्र म्हटला आणि रामाचे नाव घेऊन भस्म मंत्रून ठेवले. राजाने देवाची पूजा करून हात जोडून साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा राजाचे कपाळ भूमीवर टेकले आहे अशी संधी पाहून मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्राने मंत्रलेले ते भस्म राजावर फेकले. त्यामुळे राजाला जमिनीवरून उठता येईना. तो जमिनीवरच चिकटून राहिला. पुष्कळ प्रयत्न केले पण ते सर्व वाया गेले. मग राजाने प्रधानास बोलवून हा प्रकार सांगितला. त्याचा मंत्री फार मोठा हुशार होता. तो लगेच बाहेर आला आणि कोणाचा काही तंटा बखेडा झाला आहे की काय याची चौकशी केली. तो मनात म्हणाला, नगरात नक्की कोणीतरी येथे आला असावा. राजदूतांनी नक्कीच त्याचा छळ केला असावा, म्हणूनच हा घडलेला सर्व प्रसंग घडला. देवळाच्या दाराशी येताच त्याला सर्व माहिती मिळाली. त्याने नाथास शोधून काढलं आणि तो त्यांच्या पाया पडला. आपले हात जोडून म्हणाला, आता स्वामींनी कृपादान करावे. नाथाचा राग शांत झाला. त्यांना थोडासा संतोष वाटला. विभक्त मंत्र म्हणून ते भस्म फुंकताच राजा जमिनीवरचा उठून बसला.
पुढे राजा मुक्त झाल्याचे कळताच प्रधानानं मच्छिंद्रनाथाचा हात जोडून त्याला देवळात नेलं. राजाला घडलेली सर्व घटना सांगितली आणि हा वृत्तांत ऐकून राजा त्याच्या पाया पडला. त्याला त्याचे नाव विचारू लागला. त्यावेळेस मच्छिंद्र म्हणाला, मला मच्छिंद्र म्हणतात. मच्छिंद्रनाथाची कीर्ती राजाला आधीच माहिती होती. त्याचेच आज त्याला दर्शन झाले हे पाहून त्याला अतिशय आनंद झाला होता. राजाने त्याचा हात धरून त्याला आपल्या सभास्थानी नेले. मोठ्या सन्मानाने सुवर्णाच्या सिंहासनावर बसून त्याची षोडशोपचाराने पूजा केली. स्वतः त्याच्या सेवेसाठी हात जोडून उभा राहिला. त्याच्या सेवेशिवाय राजाला दुसरं काहीही सुचत नव्हते. राजाची ही निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथास फार समाधान वाटले. मग प्रसन्न होऊन त्याने राजाला त्याचा हेतू विचारला. तेव्हा राजा त्याला म्हणाला, महाराज, मी एक सूर्यवंशी श्रीरामचंद्रांच्या घराण्यातला आहे. माझे नाव पाशुपत. माझी एकच मागणी आहे की सूर्यकुळात उत्पन्न झालेला जो श्रीराम आहे त्याची मला एकदा प्रत्यक्ष भेट आपण घडवून द्यावी. ते ऐकून रामाची व तुझी भेट आत्ताच करून देतो असं म्हणून राजाला घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर राजांगणात येऊन उभा राहिला. नंतर त्याने धुमास्त्र मंत्र म्हणून ते भस्म सूर्यावर टाकले. त्यामुळे सर्व आकाश धुराने भरून गेले. सूर्य झाकून गेला आणि धुरामुळे त्याचा सारथी अरुण हा डोळे पुसू लागला. त्याच्या तोंडात धूर गेल्यानं अगदी तो कासावीस होऊ लागला. हे पाहून क्षत्रिय कुळातील कोणीतरी राजाने ही धुमास्त्र विद्या सोडली आहे असं सूर्याने सांगितलं. मग त्याने वायू असराची योजना करून तो बाण सोडला. त्यामुळे जोरदार वारा सुटला आणि धूर सगळा काही दूर झाला. नंतर मच्छिंद्रनाथानं पर्वतासराची योजना केली. त्यामुळे सूर्याचा रथच अडला. त्या क्षणी सूर्यानं वज्रास्त्र सोडलं. त्यामुळे पर्वतास्त्रापासून निर्माण झालेला सर्व पर्वतांचा चकनाचूर झाला. सूर्याची ही युक्ती पाहून मच्छिंद्रनाथानं ब्रह्मास्त्राची योजना केली. तेव्हा घोड्यासकट अरुण भ्रमिष्ट झाला आणि वाट सोडून रथ भलतीकडे जाऊ लागला. हे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडले. अग्नीवर पाणी टाकल्यावर तो जसा नष्ट होतो किंवा शिष्याच्या आज्ञा सद्गुरू जसे नाहीसे करतो त्याप्रमाणे ज्ञानास्त्रानं ब्रह्माचे निरसन केले. त्यानंतर मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण सोडले. त्याचबरोबर सूर्यासह सारथी, घोडे यांचा श्वासोच्छवास बंद झाला. रथ जमिनीवर उलटून आदळला आणि त्यामुळे सूर्यही रथाखाली पडला. सूर्याच्या तेजानं पृथ्वी जळून जाऊ लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथाने उदकास्त्राची योजना केली. त्यामुळे अतिशय जलवृष्टी होऊन पृथ्वीचा दाह शांत झाला. परंतु सूर्य खाली पडून निचेष्ट झाल्याने सगळे देव घाबरून गेले. ब्रह्मदेव, विष्णू, शिव, वरुण, अश्विनी, कुबेर, गंधर्व वगैरे सर्व देव ताबडतोब मच्छिंद्रनाथाजवळ धावत आले. एका सूर्यासाठी हे सर्व देव पृथ्वीवर मच्छिंद्रनाथाजवळ गेले. सूर्याकडून कोणता अपराध झाला आहे म्हणून त्यांनी मच्छिंद्रनाथाला विचारले. तेव्हा नाथाने सर्वांना नमस्कार केला व विष्णूला उत्तर दिले, हा पाशुपत राजा सूर्यकुळातला असूनही सूर्य त्याची बिलकुल विचारपूस करीत नाही. त्याच्याकडे तो डुंकूनही पाहत नाही. पाशुपत राजा सूर्याला आवडत नाही म्हणून त्याला वळणावर आणण्यासाठी मी असं केलं. असं करण्यास माझा आणखी दुसरा कोणताही हेतू नाही. माझ्या साबरी मंत्रविद्येला सूर्याचे सहाय्य मिळावे व ज्याने सूर्यवंशात अवतरून विजय ध्वज लावला त्या श्रीरामचंद्राची या पाशुपत राजाला भेट व्हावी. कारण त्या राजाचा माझ्यावर पूर्ण लोभ आहे. यासाठी हे चक्रफणी माझे हे हेतू, माझी इच्छा पूर्ण करा. हे ऐकून विष्णूने सांगितले, कल्पद्रुमाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील, परंतु प्रथम सूर्याला सावध कर. तो तुझ्या मंत्राला सर्व प्रकारे अनुकूल होईल व जेथे त्याचे नाव निघेल तेथे तो तुझे कार्य पार पाडून देईल. सूर्याचे सहज नाव जरी घेतले तरी पातक भस्म होते. मग ते मंत्र योगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फल प्राप्त होईल. आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरलो आहोत याचे आम्ही वचन देतो. पण आता उशीर न करता याला लवकर सावध कर. वीरभद्राच्या युद्धप्रसंगी आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले आहे.
नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी तुला वरदाने दिली आहेत. असं असताना तुला अजून आमच्याविषयी संशय का वाटतो? असं बोलून सर्व देवांनी सूर्याला दुःखापासून मुक्त करण्यासाठी मच्छिंद्रनाथाला खूप भीड घातली. मच्छिंद्रनाथानं सांगितले, पाशुपत राजाला श्रीरामाचे दर्शन घडल्याशिवाय माझ्या मनाला समाधान मिळणार नाही. मच्छिंद्रनाथाचं हे बोलणं ऐकताच प्रभू श्रीरामचंद्र प्रकट झाले. तेव्हा राजाला अत्यंत आनंद झाला. नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह रामाच्या पाया पडला. रामाने त्याला कडकडून मिठी मारली. त्याच वेळी मच्छिंद्रनाथानं रामाची प्रार्थना केली, तुझे नाम श्रेष्ठ होय. साबरी विद्येच्या मंत्रयुगामध्ये तुझे नाव येईल तेव्हा तू तेथे हजर राहून ते कार्य सिद्धीस न्यावेस. याबद्दल तू मला वचन दे, नाहीतर युद्धाला तयार हो. हे ऐकून रामाने सांगितलं, तुला तिन्ही देवांचा वर आहे. तिन्ही देवांचा अवतार असलेलं दत्तात्रय, त्याचा पूर्ण वरदहस्त तुझ्या मस्तकावर आहे. शिवाय पूर्ण ब्रह्म नरसिंह हा अवतार तूही तुला वश आहे. मग मी तुला का मदत करणार नाही? तुला मी सर्वस्वी सहाय्य करीन. मंत्रात माझे नाव निघताच मी ते सर्व कार्य करीन. असं रामाने त्यास वचन दिलं. त्याने पुढेही असं सांगितलं की आपण दोघेही एकच आहोत. असं सांगून सूर्याला उठवण्यासाठी रामाने मच्छिंद्रनाथाला विनवले. त्यामुळे मच्छिंद्रनाथालाही मोठा आनंद झाला. मग मच्छिंद्रनाथानं वातास्त्र जपून मंतरलेले भस्म टाकताच सूर्य सावध झाला. त्याने सर्व देवांना जवळ बोलावले. सर्व देवांनी त्याला नमस्कार केला. नंतर हा कोणत्या वीराचा प्रताप आहे म्हणून सूर्याने विष्णूस विचारले व मला हात दाखविणाऱ्या प्रतापी वीरास एकदा मला दाखवा म्हणून त्यांनी सांगितलं. सूर्यास भेटण्यासाठी देवांनी मच्छिंद्रनाथाला बोलावले. मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून शीतल चंद्रास्त्र मंत्रून नाथ त्याला भेटायला गेला. नमस्कार केल्यानंतर सूर्याने त्याला त्याची माहिती विचारली. विष्णूनेच प्रारंभापासूनची सर्व हकीकत त्याला सांगितली. तेव्हा सूर्याने मच्छिंद्रनाथास साबरी विद्येत सहाय्य असल्याबद्दलचे वचन दिले. मग पाशुपत राजास त्याच्या पायावर घातले. आपला वंशज पाहून सूर्याला आनंद वाटला. मग त्याचे समाधान करून सूर्यासह सर्व देव स्वस्थानी निघून गेले. मच्छिंद्रनाथानेही राजाचा निरोप घेतला व रामाचे दर्शन घेऊन तो पुढे तीर्थयात्रेस गेला. अध्याय 8 समाप्त होत आहे. उर्वरित कथासार पुढील अध्यायात. श्री नवनाथ कथासार अध्याय 9. गोरक्षनाथाची जन्मकथा. या अध्यायाचं नित्यपठन केल्यास 14 विद्या आणि 64 कला साधकाला सहजरित्या साध्य होतील. अध्यायाला सुरुवात होत आहे. अयोध्येहून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा, अवंती, काशी, काश्मीर, प्रयाग आणि गया इत्यादी तीर्थे करीत करीत बंगालमध्ये गेला. तिथे चंद्रगिरी गावात उतरल्यावर भिक्षेला निघाला असताना त्याला एका ब्राह्मणाचं घर दिसले. ते पाहताच त्याला आपल्या भस्माचे स्मरण झाले. तो मनात विचार करू लागला की मागे मी पुत्रासाठीच भस्म मंत्रून दिले होते ते हेच घर. त्या बाईचे नाव सरस्वती. तिला मी 12 वर्षांनी परत येईल म्हणून सांगितले होते. आता तिचा तो मुलगा कसा आहे तो पाहावा असा विचार मनात येऊन तो त्या घराजवळ गेला. अंगणात उभं राहून त्यानं तिच्या नावानं हाक मारली. हाक ऐकून ती बाई बाहेर आली आणि योगी पाहून नेहमीप्रमाणे त्याला ती भिक्षा घालू लागली. तेव्हा खून पटवण्यासाठी त्याने तिला तिचे व तिच्या नवऱ्याचे नाव विचारले. ती म्हणाली, माझे नाव सरस्वती आहे. माझ्या नवऱ्याचे नाव दयाळपती. आम्ही गौड जातीचे ब्राह्मण आहोत. तिने सांगितलेली माहिती ऐकून त्याला ओळख पटली. मग मुलगा कोठे आहे असं म्हणून त्याने तिला विचारलं. तेव्हा ती म्हणाली, मला अजूनपर्यंत मुलगा झाला नाही स्वामी. ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, तू खोटे का बोलतेस? तुला पुत्र होण्यासाठी मी विभूती मंत्रून दिली होती. ते भस्म नसून पुत्र प्राप्तिवनीची संजीवनी होती. तू तेजपुंज येऊन रहित मुलगा असायलाच पाहिजे. मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून ती घाबरली. आपण ती विभूती उकरड्यावर टाकली. या विचाराने ती भेदरून गेली. आता हा कानफाड्या मला शाप देईल. आता मी काय करू? याने तर मला ओळखलेच आहे. असे अनेक विचार तिच्या मनात येऊन
ती भांबावून गेली. एकंदर विचार करून तिने त्याच्या पायावर मस्तक ठेवले आणि त्याला सकल वृत्तांत सांगितला. योगीराज, माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला. माझ्या या अपराधाबद्दल मला क्षमा करा स्वामी. हे ऐकून मच्छिंद्रनाथास फार खिन्न झाला. स्त्रिया आपण बुडवतात आणि 42 कुळालाही बुडवितात, अशा प्रकारचे अनेक विचार त्याच्या मनात आले. या बाईच्या नादी लागल्यामुळे आजचा प्रसंग आला. त्यावेळी आपला मूर्खपणा झाला असे त्याला वाटले. पुत्रप्राप्तीसाठी सूर्याच्या वीर्याने मंत्रून दिलेले भस्म वाया गेले याची त्याला रुखरुख लागली. ते भस्म फुकट न जाता त्याचा देह झालाच पाहिजे असं वाटून ते भस्म कोठे टाकले त्याचा तपास करावा, म्हणजे त्याची काय अवस्था झाली ते कळेल. हा विचार मनात आणून तो म्हणाला, माते, व्हायचे ते दैवयोगाने घडून गेले. तुझ्यावर जरी मी आता रागावलो तरी माझ्या पदरात काय पडणार आहे? त्यामुळे आता जेथे ते भस्म टाकले होतेस ती जागा मला दाखव. मच्छिंद्रनाथानं असं म्हटल्यावर त्याची भीती नाहीशी झाली. मग जेथे भस्म टाकले होते तो मोठा उकिरडा त्यास दाखवून येथेच भस्म टाकले असे ती त्याला म्हणाली. मच्छिंद्रनाथानं हाक मारली, हे प्रतापवंता हरिनारायण सूर्यसुता, तू जर राखेत असलास तर लवकर बाहेर ये. तुझा जन्म येथे झाला. आज 12 वर्ष तू ह्यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असे ठेवले आहे. तेव्हा हे गोरक्षा, तू आता वेळ न घालवता बाहेर ये. त्याचे शब्द ऐकताच उकिरड्यातून शब्द आले, गुरुडाय, मी गोरक्ष आत आहे. राखेचा मोठा ढीग असल्यामुळं मला बाहेर येता येत नाही, म्हणून ही राख एका बाजूला करून आपण मला बाहेर काढावे. नंतर मच्छिताप झाला. ती रडू लागली. असा पुत्र आपल्या हातून गेला म्हणून तिला तळमळ लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथ तिला म्हणाला, आता खेद करू नको. तो मुलगा तुझ्या नशिबातच नव्हता, बघ तुला कसा प्राप्त होणार. आता तू इथून जा, नाहीतर माझा कोप प्रत्यक्ष अग्निप्रमाण आहे. तो ब्रह्मादिकांनाही सहन होण्यास कठीण आहे. तेव्हा आता उगाच खेद न करता निघून जा, नाहीतर तुला शाप मिळेल. मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून ती भयभीत झाली. काहीही न बोलता ती घरी गेली. मग गोरक्षनाथ गुरुच्या पाया पडला. त्याला मच्छिंद्रनाथानं प्रसन्न होऊन ओंकाराचा उपदेश केला. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याला नाथदीक्षा दिली आणि त्याला घेऊन तो तीर्थयात्रेस निघाला. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथासह यात्रा करीत असता जगन्नाथाच्या वाटेवर कनकगिरी नावाचे एक गाव लागले. तिथे येताच तो भूक तहानेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने गोरक्षनाथास भिक्षेस पाठविले. तो घरोघर भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी त्याच्या वडिलांचे श्राद्ध होते, म्हणून तेथे चांगली चांगली पक्वानं तयार केलेली होती. तिथे जाऊन गोरक्षाने अलक असं म्हटलं. ते पण घरातील एक स्त्री बाहेर आली. त्याच्या त्या गंभीर भव्य तेजस्वी मुद्रेकडे पाहताच हा कोणीतरी पूर्वजन्मीचा भ्रष्ट योगी असावा असा विचार तिच्या मनात आला. तिने त्या प्रसंगी त्याला स्वतः सर्व पदार्थ वाढलेले पान दिले. अनेक पक्वाने पाहून गोरक्षनाथाला देखील समाधान वाटले. त्यानं तिला आशीर्वाद दिला आणि तेथून तो निघून गेला. पोटापुरत्या न मिळाल्यावर घरोघर हिंडून काय करायचे असं म्हणून तो परत फिरला. ती भिक्षा घेऊन त्याने ती गुरुपुढे ठेवली. सुंदर पक्वानांनी भरलेले ताट पाहून गुरुला आनंद वाटला. मग तो जेवायला बसला. ती अन्न गोड लागल्यामुळं मच्छिंद्रनाथ मोठ्या आवडीने जेवला. त्यामुळे त्याचं पोट भरलं, पण त्याची वाड्यावरची इच्छा कायम राहिली. तेव्हा त्याने गोरक्षनाथाकडे पाहिले. गोरक्षाने काय इच्छा आहे ती सांगा अशी विनंती केली. त्यावर तो म्हणाला, वड्यावर माझे मन गेले आहे. तो जर आणखी एक असता तरी इच्छा तृप्त झाली असती. गुरुने आपली इच्छा सांगताच ती मी आत्ता जाऊन ते वडे घेऊन येतो असं म्हणून गोरक्षनाथ पुन्हा त्याच घरी गेला. गुरुसाठी त्या बाईजवळ आणखी वडे मागू लागला. तेव्हा ती म्हणाली, गुरुचे नाव कशाला घेतोस? तुला पाहिजे तसे का म्हणत नाहीस? हे कोण गोरक्षाने त्याला सांगितले, खरोखरच मला नको. गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठीच
मला वडे पाहिजे आहेत. तेव्हा ती म्हणाली, अरे मी तुला भक्तिभावाने पुष्कळ पदार्थ घालून पान वाढून दिले होते, तर तू परत आलास आणि असे उत्तम अन्न फुकट मिळत नाही. तुझे ते बोलणे ऐकून गोरक्षनाथ म्हणाला, वाड्यासाठी काय लागते ते मी तुला देतो, पण गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला तेवढे वडे दे. त्याची ही गुरुभक्ती पाहून त्याची परीक्षा पाहण्यासाठी तिने त्याचा एक डोळा मागितला. तेव्हा गोरक्षनाथाने क्षणाचाही विचार न करता डोळ्यात बोट घातले आणि आतली बुबुळ काढून तिच्या हवाली करू लागला. त्याच्या डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली. ते पाहून ती लज्जित झाली. तिची छाती दडपून गेली. तिला आपल्या बोलण्याचा विपर्यास झाला असं वाटले. ती 5-7 वडे घेऊन बाहेर आली. ती त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली, महाराज, मी सहज बोलले. माझ्या अन्यायाची मला क्षमा करा. दुसऱ्यासाठी तुम्ही साधू लोक अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जीवास करून घेता याची मला कल्पना नव्हती. बाईचे हे बोलणे ऐकून गोरक्ष म्हणाला, तू वाईट वाटून घेऊ नकोस. वड्याच्या मोबदल्यात मी तुला डोळा दिला. ती म्हणाली, माझ्यावर कृपा करून बोबुळासह अन्न घेऊन जा, मला क्षमा करा. मग गोरक्षनाथ तिची समजूत घालून बोबुळ व वडे घेऊन निघाला. तो गुरुकडे आला. डोळ्याची जखम दिसू नये म्हणून त्यानं डोळ्यावर फडके बांधले होते. फडके बांधण्याचे कारण गुरुने विचारले, परंतु ते ऐकून त्याला दुःख होऊन ते वडे खाणार नाहीत, त्यांची इच्छा ती तशीच राहून जाईल या विचारानं त्याने कापड सहज बांधलं म्हणून सांगितलं. पण गुरुने डोळा पाहण्याचा हट्ट घेतला. तेव्हा गोरक्षनाथाने झालेला सर्व वृत्तांत सांगितला. अपराधाची क्षमा करण्याची विनंती केली. मग मच्छिंद्रनाथानं बुबुळ मागून घेऊन सूर्य मंत्र म्हटला. नाथांच्या डोळ्यात ते बसवून त्यांचा डोळा पूर्वरत केला. त्याला मांडीवर बसवून त्याच्या तोंडावरून हात फिरविला. नंतर दोघांनी मिळून भोजन केले. तेथे महिनाभर राहून मच्छिंद्राने त्याला साबरी विद्या शिकविली. दत्तात्रयाने दिलेल्या अस्त्रविद्येत त्याला निपुण केले. अध्याय 9 समाप्त होत आहे. उर्वरित कथासार पुढील अध्यायात. धन्यवाद.